नमस्कार, मी संदीप जाटार। आज आपण मान तालुक्यातील एक वेगळी बातमी पाहणार। प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं म्हणत आजची अल्पवयीन पिढी भरकटत निघाली। या पिढीला प्रेमाची व्याख्याच अजून समजलेली दिसत नाहीये। ही प्रेमाची व्याख्या ती त्यांच्या मनानुसार आणि त्यांच्या सगळ्या गोष्टींनुसार एकरूप होईल अशा पद्धतीने करतात। प्रेम करावं पण ते आंधळं नसावं, प्रेम करावं ते डोळस करावं, प्रेमात त्याग हा करावाच। आपल्या आईवडिलांचं आपल्यावर एवढं मोठ्या प्रमाणात प्रेम असतं, आपल्या मित्रांचं आपल्यावर प्रेम असतं, मात्र तो आणि ती दोघं एकमेकांच्यावर करत असलेल्या प्रेमाच्या हट्टापायी ते त्याच्यात वेडावून जातात। अशीच एक घटना मान तालुक्यातील वावरे या ठिकाणी घडलेली आहे आणि तीच घटना त्या गावातील बापू जक्कल काळे आणि त्याच गावातील त्याची प्रियसी एक अल्पवयीन असणारी मुलगी, त्या दोघांच्या हट्टापायी काल बापू जक्कल काळे याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून घेतला। पाहूया सविस्तर बातमी, आपला आवाज। आई बापानं लाडात वाढवलं, घरची परिस्थिती बेताची, आणि त्यात या वयात लागला पोरीचा नाद। त्या नादात त्यानं स्वतःचं सारं आयुष्यच गमावलं। ही कोणत्याही सिनेमातील स्टोरी नाही तर सत्यकथा आहे। माण तालुक्यातील वावर हिरे येथील घटना। अल्पवयीन मुलीचं प्रेम बेतलं त्याच्या जीवावर। पाहुयात सविस्तर बातमी। प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं, पण ते खरंच एखाद्याचा जीव जाईपर्यंत आंधळं असतं का याचा विचार आजकाल होणं गरजेचं वाटतं। अशीच एक घटना माण तालुक्यातील वावर हिरे या ठिकाणी घडली। 18 वर्षाचं पोरगं नुकतंच मिसरूड फुटलेलं, त्याच्याच वर्गातली पोरगी, दोघांचं प्रेमसंबंध कॉलेजमध्ये जुळले। मात्र प्रेमानं त्या पोराचा जीव घेतला आणि गावात एकच चर्चा रंगली। आई बापांना लाडात वाढवलं आणि पोरीच्या नादानं त्यानं सारंच गमावलं। काल दुपारच्या सुमारास वावर हिरे गावात राहणारा बापू जक्कल काळे, नुकतीच 12वीची परीक्षा दिलेला पोरगा, वर्गातल्या मित्रामध्ये काळीज म्हणून ओळखला जाणारा हा पोरगा अचानक राहत्या घरात गळफास घेऊन मित्रांचं काळीज फाडून गेला, आई बापाचा जीव तोडून गेला। बापूने दुपारी राहत्या घरात जाऊन दाराची आतून कडी घातली आणि गळफास घेतला। हे बापूच्या आत्याला समजलं, त्यांनी आरडाओरडा करत गावातील लोक गोळा केली। पोलिसात ही खबर दिली आणि पोलीस घटनास्थळी धावत आले। बापूच्या लहान भावाला ही गोष्ट समजली आणि तोही घाबरला। त्यानं तोंडात माती घालून घ्यायला सुरुवात केली। पोलिसांनी 1-2 जणांच्या मदतीनं आतून कडी लावलेलं दार मोडून काढलं। ज्यांच्या मदतीनं दार मोडलं त्यांनी बापूला पत्र्याच्या अंगलला लटकलेल्या अवस्थेत खाली उतरवला। बापू जागीच गतप्राण झाला होता। याविषयी तपास करणं पोलिसांपुढं एक आव्हान होतं, मात्र ते आव्हान सोपं झालं सोशल मीडियावरच्या चॅटिंगमुळं। जातीनं पारधी असणारा बापू भांडणाला कधीच डगमगल असा गडी नव्हता। काहीतरी सुटत होतं, काहीतरी चुकत होतं। अनेकांच्या संशयी नजरेनं त्यांचं प्रेम प्रकरण मात्र ताडलं। पोलिसांनी देखील त्यावर शिक्कामोर्तब केला। बापूच्या नातेवाईकांच्या हट्टापुढं अल्पवयीन मुलीवर बापूच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनीही अखेर गुन्हा दाखल करावाच लागला। अल्पवयीन मुलीला रिमांड होमची शिक्षा मिळेल तो विषय वेगळा, परंतु आंधळ्या प्रेमात एखाद्याचा हकनाक बळी जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे वावर हिरेगावची ही घटना। त्यामुळं प्रेम करताना डोळसपणे करावं, प्रेम खरंच प्रेम असतं का हे बघावं। अहो, प्रेम करा, स्वतःच्या आई वडिलांच्यावर प्रेम करा, भावावर करा, बहिणीवर करा, किंवा आपल्या नातलग आणि खास असणाऱ्या मित्रावर प्रेम करा, पण हे असलं प्रेम काय कामाचं ज्यात आपलं आयुष्य गमवावं लागेल। अशा घटना समाजाला बदनाम तर करतातच, शेवटी आई बापाच्या इज्जतीलाही टाग लागून जातात। त्यामुळं खोट्या नाट्या प्रेमापायी आपलं सगळंच गमवावं लागेल असं कदापिही कोणी वागू नये। आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी।